एकेकाळी एकमेकींच्या किंबहुना एकेकाळी एकमेकांची खरंच परस्पर घट्ट असलेली मैत्री आणि मैत्रीचं कालांतरानं झालेलं राजकारणातल्या प्रवेशातलं रूपांतर। आपण बोलतोय सुषमा अंधारे आणि नीलम गोरे यांच्या मैत्री संदर्भात। खरं तर सुषमा अंधारेंनी नीलम गोरे यांच्या सोबतीत शिवसेनेत प्रवेश केला। त्याच दोन शिवसेनेच्या नेत्या आता परस्परांच्या विरोधात उभ्या टाकल्यात। नेमकं काय घडतंय पाहूया। दोन दिवसांपूर्वी नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आणि या टीकेला उत्तर देताना सुषमा अंधारे यांनी नीलम गोरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी आपल्या लाडक्या बहिणीला उमेदवारी द्यावी आणि तिकीट देऊन आजमावावं असा थेट इशारा दिला। त्यांनी बिलकुल लढावं आणि एकनाथ शिंदेची लाडकी बहीण म्हणून एकनाथ शिंदेनी त्यांना एक जागा देऊन बघावंच की नीलम गोरेंची लोकांमधली पत किती आहे। हे मी ऑन रेकॉर्ड सांगते, नीलम गोरेंची लोकांमधली पत किती आहे हे नीलम गोरेंनीही आजमावून बघावं आणि आपली लाडकी बहीण म्हणून त्यांना तिकीट देऊन एकनाथ शिंदेंनी सुद्धा आजमावून बघावं। तर यावर आता नीलम गोरे यांनी बोलताना शटरफटर लोकांवर बोलणार नाही असं म्हणत उडूनच लावलंय। मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण जर नीलमताई असतील तर त्यांना तिकीट द्यावं आणि नीलमताईंनी देखील तिकीट घेऊन निवडून येऊन दाखवावं। जनतेमध्ये किती जनाधार आहे हे दिसून येईल। काय सांगाल त्यांच्या वक्तव्याबद्दल? यांच्यापूर्वीच आहे शटरफटर लोकांवर प्रतिक्रिया देत असते। यांच्यापूर्वीच आहे शटरफटर लोकांवर प्रतिक्रिया देत असते। आंबेडकर चळवळीतील आक्रमक नेत्या म्हणून नीलम गोरे यांनी सुषमा अंधारेंना शिवसेना पक्षात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवबंधन बांधलं। मात्र त्यानंतर पक्षात सुषमा अंधारे यांचं राजकीय वजन वाढत गेलं। मातोश्रीच्या जवळ सुषमा अंधारे पोहोचू लागल्या, त्यामुळे नीलम गोरे याही अस्वस्थ झाल्या होत्या। अशी चर्चा असतानाच तिथं नीलम गोरे यांनी एकनाथ शिंदे यांची साथ देण्याचं ठरवलं आणि कधी काळी असणाऱ्या मैत्रीत मिठाचा खडा पडला। आता आगामी विधानसभा निवडणुकीदरम्यान हे खडके अधिकच वाढण्याची शक्यता दिसत आहे। पुण्याहून अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।